आज के इस गांव देवी दीव की तरफ से ये शानदार आयोजन है और इस आयोजन का आज का पहला दिन और पहले मुकाबला आप देखने के जा रहे हैं, जहां वड़ाव और यहाँ रोड़े के बीच में ये मुकाबला। रोड़ा ने टॉस जीतने के बाद सीधा फील्डिंग का फैसला किया है और आमंत्रित किया है यहाँ बल्लेबाजी के लिए वड़ाव टीम के लिए। पहली गेंद थी, शानदार गेंद थी, अच्छा बाउंस मिला था और काफी तेज रन। राइट आर्म ओवर फेंकने के लिए तैयार बल्लेबाज, लेफ्ट हैंड बल्लेबाज, फुल टॉस गेंद थी और इस गेंद को खिलाया मिड ऑन के ऊपर से और ये गेंद जा रही है सीधा सीमा पर 6 रनों के लिए। काफी बढ़िया स्ट्रोक और मैं देख रहा हूं कि वड़ाव के जो खिलाड़ी है अपने होम पिच पे खेल रहे तो यकीनन अपने अनुभव के साथ स्कोर की दिशा पे जाएंगे। हालांकि उनको आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए तो ढेर सारा स्कोर इकट्ठा करना पड़ेगा ताकि इसके सामने वाली जो टीम है हमारे मेहमान, जहां रायगढ़ जिला परिषद के कृषि और पशु संवर्धन के सभापति आदरणीय वैकुंठ जी पाटिल साहब यहाँ मौजूद थे और इनके हाथों से इस टूर्नामेंट का शुभारंभ हुआ है। तो मैं वैकुंठ पाटिल को विनती करने जा रहा हूं कि हमारे इस प्रोग्राम के बारे में, इस टूर्नामेंट के बारे में कुछ 2 शब्द आपकी तरफ से। गावदेवी दीव गावदेवी चषक 2026 यांच्या माध्यमातून आज प्रकाश झोतातील क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले। खरं म्हटलं तर वाशी विभागामध्ये कबड्डी आणि क्रिकेट या खेळाला खूप प्राधान्य आहे। आपण बघतो की ISPLच्या माध्यमातून सन्माननीय आशिष शेलार साहेबांनी अनेक गुणवंत नामवंत खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ दिले। आपल्या भागातील नव्हे तर आपल्या विभागातील आणि दादर गावातील आशीर्वाद ठाकूर हा खेळाडू ISPL मध्ये सिलेक्ट होऊन आज हैदराबादच्या टीम मध्ये खेळतोय। निश्चितपणे जे व्यासपीठ आज आपण या सगळ्या मंडळींना देत आहे त्याचप्रमाणे या भागातीलच नव्हे तर या विभागातील खेळाडू पुढे येऊन चांगला खेळ दाखवून नक्कीच ISPL असू द्या, IPL असू द्या, या सगळ्या खेळामध्ये आपल्याला दिसतील। खरं म्हटलं तर आता खेळ कमी राहिला आहे आणि मोबाईलवरचे गेम जास्त झाले आहेत, त्याच्यामुळे खेळामुळे व्यायाम पण वाढतोय आणि खेळाडूंना सुद्धा त्याचा फायदा होतो, असा दुहेरी फायदा। खरं म्हटलं तर ही जी मंडळी आयोजक आहेत त्यांचं सातत्याने चांगल्या स्पर्धा भरवणं, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे आयोजन करणं याच्यामध्ये त्यांचा हातखंड आहे। निश्चितपणे गेले अनेक वर्ष ते स्पर्धा भरवत आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी प्रकाश होतातील स्पर्धा होते। त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। निश्चितपणे अशा स्पर्धा भरवत जा आणि आम्ही आमचा पाठिंबा असाच राहील। आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद वैकुंठ जी, आपने जिस प्रकार से खिलाड़ियों को और हमारे इस आयोजकों का हौसला बढ़ाया तो आपके भी बहुत बहुत धन्यवाद। और हम भी इजाजत लेना चाहेंगे, पहला ओवर जारी है लेकिन आगे का हाल हमारे धन्यवाद आदरणीय कमलाकरजी पाटील साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत। त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आदरणीय विवेकजी म्हात्रे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। अगदी आपला अमूल्य वेळ खर्च करून आदरणीय कमलाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आज या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। त्याचबरोबर आदरणीय रवी म्हात्रे साहेब सदस्य उंबरडे यांचे या ठिकाणी शुभ सन्मान होईल, मी विनंती करतो। आदरणीय रवी म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी आपल्या मुख्य व्यासपीठावर सन्मान होईल। त्याचबरोबर आदरणीय स्वप्नीलजी म्हात्रे साहेब भारतीय युवा मोर्चा पेण तालुक्याचे अध्यक्ष, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होईल। धन्यवाद सगळ्याच मान्यवरांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय। आपण अतिशय अमूल्य वेळ खर्च करून आजच्या या स्पर्धेची रंगत खरं तर आपल्या या शुभ उपस्थितीमुळे वाढलेली आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। आणि नाव बॅक टू क्रिकेट, आता जाऊया मैदानाकडे।
चला, कोणत्याही टीमने हॅट्रिक विकेट घेतली तर आदरणीय गजाननजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाव बॅक टू क्रिकेट. एकीकडे याच विभागातील एक दमदार संघ दत्तगुरु वढाव त्यांच्या अगेन्स्ट जय मल्हार रोडे. ओ यावेळी मात्र सेन्सिबल क्रिकेट. या ठिकाणी बॉलर बॅक ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय ऑन साइडला, तिथे क्षेत्ररक्षक आहे. परंतु सध्याच्या घडीला जर मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय हे पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा ठोकून काढलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर समीरने एक षटकार मारला, एक चौकार मारलाय आणि संपूर्ण स्ट्राईक समीरने घेतली. स्वतःवर विश्वास दाखवलाय आणि समोरच्या संघावर खऱ्या अर्थाने तो तुटून पडलाय आणि तब्बल 18 धावा पहिल्या षटकामध्ये गोल्डन स्टार्ट आपल्या टीम साठी करून दिलाय बॅट्समन समीर म्हात्रेने. गेले कित्येक वर्ष याच मैदानावर हा संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्यांच्या माध्यमातून मी त्याचबरोबर विनंती करेन दीव गावातील जे वरिष्ठ मंडळी आहेत आपल्या सगळ्यांना मी नम्र विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दीव गावातील सर्व वरिष्ठ सदस्यांना मी विनंती करेन, आमच्या वरिष्ठांना विनंती करेन की आदरपूर्वक आपण सगळ्यांनी आमच्या व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा स्कोर कार्डवर एक गोल्डन स्टार्ट दिलाय दत्तगुरु वढाव संघाला. खर तर गोलंदाजीवर अक्षरशः तुटून पडलाय मयूरच्या गोलंदाजीवर आणि गोलंदाज क्रमांक 2 षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर आता प्रेम सज्ज झालाय. आणि आमच्या प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी असेल की या स्पर्धेच्या आयोजनामध्ये एक मुख्य भूमिका ज्यांनी बजावलेली आहे संदेशजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून आयवा कॅच साठी एक पैठणी. परंतु लग्न झालंय का ते पण पहिलं बघा. शक्यतो ज्यांनी लग्न झाले त्यांनी कॅच घेतलं तर उपयोग होईल. चला, पहिला बॉल, प्रेमचा पहिला बॉल पॉवरफुल होईल का? नाही. पुल करण्याचा प्रयत्न, बॉल चालला डीप स्क्वेअरला, एकला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉलला अडवेल तोपर्यंत 2 धावा. दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. मी म्हणेन या मैदानाचा सातत्याने त्यांनी अभ्यास केलेला आहे. या मैदानातील काटकोन चौकोन त्रिकोण सगळंच आणि दृष्टिकोन देखील आज फार महत्वाचा असेल या वढाव संघासाठी. एकीकडे तुटून पडलाय खर तर गेले कित्येक सामन्यामध्ये या वढाव संघासाठी एक मजबूत भिंत म्हणून ज्यांनी काम केलंय तो समीर म्हात्रे आणि या वाशी विभागातला बाहुबली जो नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय तो गुड्डू. आणि त्याचबरोबर संदेश म्हात्रे यांच्या माध्यमातून 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅच ड्रॉप झाली, झेल ड्रॉप झाली, सपना तुटा, मुकद्दर रूटा, परंतु या कॅचची फार गरज आहे. अशा प्रकारच्या कॅचेस विन द मॅचेस हे सातत्याने समीकरण आपण पाहिलेलं आहे आणि आज देखील तुम्हाला इथे 100% एफर्ट द्यावंच लागेल. 100% पेक्षा जास्त यश तुम्हाला हवं असेल तर स्वतःच देखील 100% पेक्षा जास्त सामर्थ्य तुम्हाला द्यावंच लागेल. आणि या मैदानावर प्रतीक्षा आहे प्रत्येकाला. या गावदेवी संघ दीव यांच्या माध्यमातून आयोजित गावदेवी चषक 2026 ची पहिली स्पर्धा कोण आपल्या नावावर करेन? कारण पहिली गोष्ट ही प्रत्येकाच्या स्मरणातच राहते. पहिली घेतलेली गाडी, पहिलं केलेलं प्रेम, पहिलं जिंकलेला चषक हे प्रत्येकाच्या स्मरणात राहतं. चंद्रावर पहिलं पाऊल नील आर्मस्ट्रॉंगने टाकलंय आणि तो प्रत्येकाच्या स्मरणात राहिलाय. आणि आता हे स्मरण ठेवायचं असेल तर आज आपलं 100% द्यावंच लागेल. ओहो, यावेळी भन्नाट वेग, गुडलँड स्पॉट वरून टप्पा राईज झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं थोडस ऑब्स्टॅकल पाहायला मिळालं. अंदाज आला नाही गुड्डूला आणि तदनंतर सावध पवित्रा घेत असताना बॉल निघून गेलाय. बॅटचा फेस नंतर ओपन झालाय आणि आलाय डॉट बॉल. मी म्हणे जय मल्हार रोडे संघाला अशाच प्रकारच्या डॉट बॉलची आवश्यकता आहे, परंतु अशाच प्रकारच्या आक्रमक खेळीची आवश्यकता दत्तगुरु वढाव संघाला देखील आवश्यकता आहे. सुजित म्हात्रे वढाव यांना आपल्याला नम्र विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. प्रेम तयार समोर आहे सुजल. गुड्डू यावेळी मात्र अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला. सरप्राइझिंग डिलिव्हरी प्रेमची पाहायला मिळाली.
आदरणीय सुजित म्हात्रे भाई वडाव आपल्याला विनंती करतो आणि आदरणीय नरी भोईर साहेब आपल्या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर अतिशय सन्मानाने येऊन स्थानापन्न व्हावं. पहा प्रेक्षकांची मांदी आली आणि त्याचबरोबर आदरणीय श्रेयश म्हात्रे वडाव आपल्या सगळ्याच मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावर या. प्रेम तयार. सुजलसाठी हा बॉल अगदी बॅटला ब्रश करून गेलाय की काय, परंतु स्ट्राईक हवी होती समीरला आणि ती स्ट्राईक आता प्राप्त होते. ज्या समीरच्या बॅटमधून भरपूर धावा आज येताना पाहायला मिळतो. समीर बराच वेळ स्ट्राईकसाठी धडपडत होता तर ती स्ट्राईक मिळाली आणि आता समीर असेल स्ट्राईकला. सध्याच्या घडीला षटक क्रमांक 2 जो पहिल्या षटकामध्ये दबाव तंत्र निर्माण झालं, जे पहिलं षटक मयूरने हाताळलं ज्याच्यामध्ये एक षटकार एक चौकार देखील ठोकला गेलाय बॅट्समन समीरच्या माध्यमातून, त्याच्यावर आता मलमपट्टी लावण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाज प्रेम करतोय. भन्नाट वेग त्यांनी धारण केलाय, सोबत अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आणि मी म्हणेन चांगल्या प्रकारची गोलंदाजी तो सध्या करतोय. हाफ ट्रॅकर बॉल पूल करायचा होता, यावेळी मात्र मातीचा सुगंध देत इट्स परफ्यूम डिलिव्हरी. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल गेलाय, आला डॉट बॉल. आणि त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत दीवचे उपसरपंच संदीप म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. आणि 5 दिवसांमध्ये या स्पर्धेमध्ये कोणी जरी 50 धावा काढल्या तर नितेश म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. म्हणजे आज पहा बक्षिसांची खैरात आयवा कॅचसाठी पैठणी आहे जी संदेश म्हात्रे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. गजानन म्हात्रे यांच्याकडून हॅट्रिक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि वडाव संघासाठी लायसन ग्रुप यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे बक्षिसांची भरपूर पर्वणी आज वडाव नाही तर सगळ्याच संघांसाठी तुम्हाला मिळणार आहे. रोडे संघ देखील तयार आहे टीट फॉर टॅट जशा तसे प्रत्युत्तर देण्यासाठी. आणि ओ यावेळी मात्र भन्नाट वेग पहा, थोडस कुठेतरी दबाव त्यानंतर जाणवतोय. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला सुजल म्हात्रे गुड्डूवर कुठेतरी आता दबाव तंत्र जाणवायला सुरुवात झाली, कारण त्याच्या मधून आतापर्यंत पाहिले तर 3 बॉल त्याने डॉट केले, एका बॉलवर सिंगल आली आणि आता समीरला स्ट्राईकवर ठेवण्यासाठी त्याचे देखील प्रयत्न असतील. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, जो पहिल्या ओव्हरमध्ये दबाव होता रोडे टीमवर तो आता ट्रान्सफर केला. यावेळी मात्र दे घुमा के बॉल फेकून दिला सीमारेषा बाहेर, षटकार. सिद्धिविनायक कळवे आणि जयभवानी कोपरोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचंय. संदीप म्हात्रे उपसरपंच दिव यांना विनंती करतो आपण स्टेजवर या. गुड्डूच्या बॅट मधून षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. ओ दुसरा लगातारचा दुसरा सेकंड इन अ रो. यावेळी मात्र हवाई सफर गुड्डूच्या बॅट मधून आणखीन एक दिमागदार रुबाबदार शानदार जानदार षटकार. खरं तर काही काळ दबाव तंत्र जरूर त्याच्यावर वाटत होता, परंतु तदनंतर हा दबाव झुगारला आणि आता स्वतःला सिद्ध केलंय. बॅक टू बॅक 2 इन अ रो. 2 बॉलवर घडाघाती प्रहार, 2 बॉल सीमारेषा पार. आता निर्माण करतोय हाहाकार. गुड्डूच्या बॅट मधून येत आहेत लांबलचक षटकार. गोलंदाज सय्यार
सचिन तिसरा येईल का नाही, या वेळेला मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल, सेन्सिबल बॅटिंग करत असताना बॅटचा फेस ओपन केला, हलक्या हाताने स्टिअर केलाय, मिड विकेटला बॉल आलाय, तोपर्यंत एक सिंगलने आता स्ट्राईक रोटेट होईल, पण तो एक धाव स्कोर कार्डवर अजूनही ऍड होईल. तब्बल जर आपण पाहिलं तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावर 35 धावा, 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड. धावफलकावर सचिन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार. समोर आहे लेफ्ट हँडेड बॅट्समन. ओ बैठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा घेऊन या ठिकाणी आपण पाहतो. शॉट थर्ड मॅनला बॉल चाललाय, तोपर्यंत डॉट बॉल आलाय, कोणत्याही प्रकारची धाव नाही. पहा षटक हे संमिश्र राहत आहेत. कुठेतरी दोन षटकार टोकले, त्यानंतर दबाव तंत्र गोलंदाजावर जाणवायला लागला, परंतु त्यानंतर दबाव तंत्र त्यांनी ट्रान्सफर केले. त्यानंतर चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी सदा गोलंदाज सचिन साकारताना पाहायला मिळतोय. आणि आता त्यांनी लायसन्स ग्रुप कडून माफ करा, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र अशा प्रकारची तुम्ही क्षेत्ररक्षण करू शकत नाही. ही नाईटची स्पर्धा आहे, 1 लाखाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. आणि इथे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आलाय सचिन, तदनंतर खोलवर टप्प्यावरचा बॉल त्याला अक्षरशः खोदून काढले. तिथे क्षेत्ररक्षक तयार होता मिड डीप लॉंग ऑफला, त्याच्याकडून हलकीशी चूक झाली आणि बॉल सीमारेषेच्या पार. मला 100% द्यावं लागेल, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तुम्ही जसे चांगले गोलंदाज असतात, चांगले फलंदाज, आणि तसे चांगले क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला करावं लागेल. आता ड्रिंक ब्रेक झालाय आणि ड्रिंक ब्रेक मध्ये पाण्यासोबत काहीतरी वेगळी कहाणी रचली जाईल. तोपर्यंत मी म्हणेन एक चांगल्या सन्मानजनक स्थितीमध्ये सध्या दत्तगुरु वडाव संघ आहे, परंतु रोडे संघाला देखील विसरून चालणार नाही. फलंदाजीचा तोफखाना त्यांच्याकडे देखील आहे. नेक्स्ट मॅच तयार राहायचं आहे. आणि तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता गॉड ऑफ टेनिस क्रिकेट. नमस्कार, मी कृष्णा सातपुते. अनेक रेकॉर्ड गावदेवी दिव आयोजित गावदेवी चषक ही नाईट क्रिकेटची स्पर्धा वेगळी क्रेज आजपासून मुळे प्राप्त संभाजी महाराज कोटला मैदान दिव फाटा येथे सुरू होत आहे. सरांना तुम्ही तर या स्पर्धेमध्ये जेवढ्या संघांनी सहभाग नोंदवला आहे माध्यमातून या संघांना व आयोजकांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि आमचे मित्र संदेश यांनी आज मला बोलवलं होतं, परंतु माझ्या कामानिमित्ताने जमलं नाही येण्यासाठी. नक्कीच पुढच्या वर्षी येण्याचा प्रयत्न करेल, हे मी तुम्हाला शब्द देतो. फटके ज्यांच्या माध्यमातून खरंतर एक्झिक्यूट करण्यात आलेले आहेत कृष्णा लक्ष्मण सातपुते यांना तुम्ही पाहताय. मॅच अगदी रंगतदार होईल, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पहा आता मात्र प्रत्येक जण जेवण करून मैदानाच्या दिशेने आपल्या गाड्या वळवलेल्या आहेत. काही जण पाहिली तर आज या रस्त्यावरून या मॅचचा आनंद घेत आहेत. जाणारे आमचे प्रवासी देखील मैदानाच्या दिशेने थांबलेले आहेत आणि ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. 3 षटक समाप्त, धावा स्कोर कार्ड वर 39 धावा. मी म्हणेन चांगली धावसंख्या उभारलेली आहे. शेवटचे षटक आहे, स्लॉग वरचा षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील, त्यानंतर काय स्कोर डिसाइड होईल त्याच्याकडेच लक्ष लागलेलं आहे. परंतु रोडे संघाच्या समोर जर टिकायचं असेल तर कमीत कमी 50 धावा या ठिकाणी गरजेचं आहे, कारण रोडे संघ देखील चांगला संघ आहे आणि त्यांच्या समोर खेळायचं असेल तर 50 जरूर हवे आहेत. फुलरलेनचा बॉल फक्त दिशा दिली, या वेळेला गॅप शोधून काढलाय. बिटवीन द गॅप बॉल सीमारेषा पार, फरार. येतील धावा 4. पंचांचा इशारा आलाय, चौकार. चला 4 धावांनी स्कोर कार्डवर आणखीन 4 धावा ऍड होतील. आता 43 धावा सध्याच्या घड्या स्कोर कार्डवर. गोलंदाज
अब्रार तयार आणि या वेळेला वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. खरं तर समालोचनाची भरपूर आवड आणि एक काळ समालोचनाच्या माध्यमातून ज्यांनी गाजवला ते हनुमान नाईक आपल्याला नॉन स्ट्रायकर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. बंटी म्हात्रे स्ट्रायकर पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळी पूल करायचा प्रयत्न होता, पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली, पंचांवर मात्र कोणत्याही प्रकारचा परिणाम नाही. बॉल आले डॉट आणि नाही विकेटचं पतन. माफ करा थोडस हे आहे त्यामुळे दिसत नाही. आणखीन एक माफ करा, पहिलं विकेट मैदानाच्या बाहेर. गुड्डू मैदानाच्या बाहेर, ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आपण पाहिलेत. मी म्हणेन शेवटचं षटक आणि चांगली धावसंख्या उभारलेली या जोडीने एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली. दोघांच्या दरम्यान पाहिले तर 43 धावांची एक पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आणि मी म्हणेन चांगली पार्टनरशिप दोघांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली. या मॅचचा जर विचार केला तर गुड्डूच्या माध्यमातून 3 डॉट बॉल खेळला खरा, परंतु 2 बॉलवर 2 आक्रमक सिक्सर आणि त्याच्यानंतर एक चौकार असे एक महत्वपूर्ण योगदान गुड्डूच्या माध्यमातून देण्यात आले आणि जवळजवळ 18 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी देत असताना मैदानाच्या बाहेर तो आलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेनं जात असताना विकीला पाहतोय. इन ॲट नंबर 3 विकी इज ऑन स्ट्राईक नाव. अजूनही जवळजवळ 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 4 बॉल मध्ये आता किती धावा काढल्या जातील, षटकार चौकार येतील का हा प्रश्न जरूर आहे. परंतु गोलंदाज अब्रार एक चांगली कामगिरी करतोय. एक चौकार खाल्ला खरा, परंतु टिट फॉर टॅट जशाच तसे प्रत्युत्तर देत असताना त्याने कमबॅक केलंय, पुनरागमन केलंय आणि त्याने घेतली एक विकेट. विकेट तयार. या वेळेला आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा विकेट. यष्टीरक्षकाने अप्रतिम झेल पकडलाय. दुसरा धक्का. सो मच. पहा गोलंदाजाने अगदी गोलंदाजी केली तिखट. बॅक टू बॅक घेतल्या 2 विकेट माघारी पाठवल्यात. जसं मैदानामध्ये विकी आला तशाच पावली तो माघारी गेला आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. एक आक्रमक शैलीचा बॅट्समन बंटी म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. बंटी भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता शेवटचे 3 बॉल खेळण्यासाठी तो सज्ज आहे. चला, स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आमचे क्रीडा दर्शक लाईव्ह स्पर्धेचा आनंद घेतात. आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अब्रार तयार. बंटीसाठी पहिला बॉल, खोलवर टप्प्यावरचा बॉल, सरप्राइझिंग डिलिव्हरी, फास्ट अँड फ्युरियस, भन्नाट वेग आणि या वेगानेच पूर्णपणे बीट केलंय. अशाच प्रकारची गोलंदाजीची आवश्यकता खरं तर होती या रोडे काश्मीर या टीमला, जयमल्ला रोडे टीमला आणि सध्याच्या घडीला गोलंदाज आता कमबॅक करतोय. मी म्हणे शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक असतं. या षटकामध्ये फ्री लायसन्स असतं, परंतु आपला तेच तिखट मारा आज गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अब्रारचा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावरचा बॉल मिड विकेटच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला चाललाय, माफ करा. तो त्या ठिकाणी उचलतो तोपर्यंत एक सिंगल धाव स्कोर कार्डवर अजूनही ऍड होईल. या सिंगल नंतर मी म्हणेन चांगली गोलंदाजी केली, व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी, वैविध्यता या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली गोलंदाज अब्रारची. त्यामुळे त्याच्या पॅन्डल मधून कौतुक होते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव, कारण आक्रमक शैलीचा बॅट्समन ज्याने अगदी गोल्डन स्टार्ट या टीमला करून दिला होता, तो पहिल्या षटकामध्ये धावांचा पूर खरं तर ज्याने ओसंडून वाहिला. या पहिल्या षटकामध्ये 18 धावा ठोकून काढल्यात. मयूर या गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडला होता, तो समीर म्हात्रे स्ट्राईकला. अब्रारच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी तयार आहे. प्रेक्षकांसाठी पैठणी देखील आहे, ते देखील लक्षात घ्या.
व हाफ ट्रॅकर बॉल होता पूल करण्याचा प्रयत्न, परंतु अनसक्सेसफुल होत आहे, कारण शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्यांनी दर्जेदार झेल पकडला आणि इथे मात्र बॅट्समन समीरचा खेळ संपलाय आणि इथे मात्र पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर दत्तगुरु वडाव संघानं 45 धावा जमा केलेत आणि 46 धावांची गरज आहे ती जय मल्हार रोडे टीमला. आमच्या मंचकावर काही आमचे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या सत्काराकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती करतो, टॉस साठी आपण यायचंय. चला आपण त्याचबरोबर सत्काराकडे जाऊया. शिवतेज युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हेमंतजी पाटील साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावर आहेत. हेमंतजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान होईल. प्रफुल्लजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते हेमंतजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होईल. सिद्धिविनायक कळवे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी कोपरोली. सिद्धिविनायक कळवे, जय भवानी कोपरोली दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतो, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी या. चला, हेमंतजी पाटील साहेब यांचा आपल्या मुख्य व्यासपीठावर सन्मान होत आहे. तदनंतर हेमंतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या विभागातील अनेक सामाजिक प्रश्न वाचा फोडण्याचं सातत्यानं काम हेमंतजी पाटील साहेब यांनी केलेलं आहे शिवतेज युवा फाउंडेशनच्या वतीनं आणि त्यांचा आज शुभ सन्मान. त्यानंतर आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत ग्रुप ग्रामपंचायत दीवचे, ग्रुप ग्रामपंचायत वडावचे सदस्य आणि ज्यांच्या माध्यमातून पहिली रजनी स्पर्धाचं आयोजन आपण याच संभाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये पाहिलं होतं. ते सुजितजी म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर होईल. आदरणीय नितीन ठाकूर साहेबांना आपण विनंती करूया टॉस साठी आणि त्याचबरोबरीने हेमंत दादांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते खरं तर टॉस केला जाईल. सेकंड मॅच कलवे आणि त्याचबरोबरीने त्यांना फाईट करेल टीम कोपरोली. सिद्धिविनायक कलवे आणि त्यांच्या विरोधात जय भवानी कोपरोली. टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. बेस्ट ऑफ लक. कॉल करेल कलवे. हेड अँड टेल. हेड इज अ कॉल. यस, इट इज अ हेड. टॉस टॉस जिंकलाय कलवे टीमने. प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण निवडलंय. खारेपाट विभागातील एक दमदार आयोजन आपण पाहतोय. आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन आम्ही पहिल्यांदा खेळतोय इथं आमची टीम, त्यामुळे चांगलं आयोजन. खरं तर कलवे म्हटलं की क्रिकेटची पंढरी आणि आज सिद्धिविनायक कलवे टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे. चालू वर्षाचा संपूर्ण सीझन तुमचा कसा राहिलाय? सीझन म्हणजे आम्ही फार मॅच खेळलो नाही, कारण की सर्वजण जॉबला जातात त्यामुळे. Yes, thank you. Best of luck. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. कलवे विन द टॉस. दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. तर थँक्यू सो मच. त्यानंतर आपल्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत आदरणीय नैरी भोईर साहेब. या वाशी भागातील क्रिकेटला एक महत्वाचं योगदान ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं दिले गेलेलं आहे, मौलिक योगदान ज्यांनी दिलेलं आहे, नरेशजी भोईर साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान नितीन म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नरी भोईर साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होईल.
त्यानंतर आपल्या व्यासपीठावर आदरणीय गजाननजी म्हात्रे साहेब सनापन्न झालेले आहेत. मनोजजी रिटायर्ड PSI गजाननजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान मनोजजी ठाकूर साहेब यांना मी विनंती करतो, त्यांचा शुभ सन्मान आपण करावा. चला 46 धावांची गरज आहे आणि आता मॅचला आपण सुरुवात करूया. यस थँक्यू. गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 हे पहिलं पर्व आपण पाहतोय. आजची पहिली रात्र आणि पहिला सामना खरं तर मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. रोडे आणि त्यांच्या विरोधात घरच्या मैदानावरती दत्तगुरु वडाव. टार्गेट सेट झालाय, विजयासाठी रन्स करायचे आहेत 46. पहिल्या चेंडूवरती खरं तर मोठा स्ट्रोक्स खेळण्याच्या नादात पहिली विकेट गोल्डन डकचा शिकार झालाय. अब्रार बॅक टू द पॅव्हलियन. पहा खरं तर या स्पर्धेचं आपण पहिलं पर्व पाहतोय, परंतु पुढच्या वर्षी मालिका वीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी 2 व्हीलर बाईक आणि त्याच बरोबरीने एका लकी प्रेक्षकासाठी देखील बाईकचं पारितोषिक खरं तर पुढच्या वर्षाच्या खरं तर आयोजनामध्ये आपण पाहणार आहोत. सो कमालीचं आयोजन खरं तर हे पहिलं पर्व आहे आणि या पहिल्या पर्वात उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचा मी समालोचक परमेश पाटील सोनखार सहर्ष स्वागत करतोय. सामना आपण पाहतोय जयमल्लाल रोडे आणि त्यांच्या विरोधात दत्तगुरु वडाव अशी लढत खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग करत असताना 46 टार्गेट सेट करण्यात आलाय आणि त्यांना प्रत्युत्तर देत असताना पहिल्या चेंडूवरती अब्रार हा खेळाडू बाद झाला. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती उजेर मुजावर हा खेळाडू खरं तर आपण पाहणार आहोत. स्ट्राईक गोलंदाज पहिल्या षटकासाठी सुजल म्हात्रे गुड्डू या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू. होम क्राऊड होम पिच आणि खरं तर या घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांच्या समोर आज पुन्हा एकदा दत्तगुरु वडाव. हो चांगला चेंडू आहे, राईज झाला गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडला आणि तदनंतर वेगाने एसटी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावला निर्धाव चेंडू. त्याचबरोबर कोपरोलीचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सतीश म्हात्रे साहेब यांना मी विनंती करतो, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि काळेश्री गावचे आदरणीय प्रसाद पाटील दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. नेक्स्ट बॉल वरती स्ट्रेट हिट डाउन द ग्राउंड, 1 बाउंस इनटू द डिफेन्स, 4 रन्स. चौकार खरं तर पाहायला मिळाला फलंदाज उजेर मुजावरच्या बॅट मधना. आघाडीच्या 2 चेंडूंवरती खरं तर बोलबाला राहिला गोलंदाजांचा, परंतु तदनंतर प्रत्युत्तर देत असताना कमबॅक कसं करावं हे मात्र तिसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळालं. उजेरच्या बॅट मधना खरं तर चौकार आपण जरूर पाहतोय. 46 टार्गेट आणि या 46 धावांचा पाठलाग करत असताना जयमल्लाल रोडे या संघाला आपण पाहतोय. कमालीचं आयोजन गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 हे आयोजन आपण पाहतोय आणि खरं तर या आयोजनासाठी आमचे परम मित्र सुदर्शन म्हात्रे आणि घेतलेली संपूर्ण ही मेहनत खरं तर आपण पाहतोय. ऐतिहासिक क्रीडांगण छत्रपती संभाजी महाराज मैदान आणि या मैदानावरती खरं तर कमालीचं हे आयोजन आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल वरती ग्लान्स केलाय, चेंडू मात्र निघालाय फाईन लेग बाउंड्री लाईनचं दर्शन घ्यायला सीमा पार. बॅक टू बॅक 4 रन्स.
या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक संदेश दादा म्हात्रे यांच्याकडून सलगच्या 3 सिक्सर साठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. आणि सन्माननीय गजानन म्हात्रे साहेबांकडून सलगच्या 3 विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज तर या मॅच मध्ये दिलं जाईल. सन्माननीय नितीनजी वर्तक साहेबांकडून खरं तर या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आणि साहेबांना आमची विनंती असेल की साहेब आपण मुख्य अतिथी मंचकावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. वाशिम विभाग क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष सन्माननीय नितीन वर्तक साहेबांना आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. नेक्स्ट बॉल करतो व्हाईट बॉल पाहायला मिळाला. पुढच्या चेंडूवरती ऑफ साइडला 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ मध्ये चेंडू या ठिकाणी फील्ड केला जाईल. रन्स येईल. एक सिंगल स्ट्राइक रोटेट करण्याची संधी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 ऑन द बोर्ड. 10 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1 चे पहिले षटक. 4 षटकांची लढत. स्पर्धेतील पहिला सामना खरं तर आपण पाहतोय. टॉस जिंकला जय मल्हार रोडे या संघाने आणि तदनंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना दत्तगुरु वडाव या संघाने घरच्या मैदानावरती 46 टार्गेट सेट केलंय. मोठ्या संख्येने प्रेक्षक आले आज सर्व आपल्या गावातील सुपरस्टार खेळाडूंना पाहण्यासाठी. तर दत्तगुरु वडाव म्हटलं की आमचे मित्र बबलू प्रवीण म्हात्रे तर ते थोडे इंजर्ड आहे. गेट वेल सून. लवकर बराव मित्र असंच खरं तर आम्ही त्यांना सल्ला देऊ. आणि आजही ते देखील सामना पाहण्यासाठी इकडे उपस्थित आहेत. नेक्स्ट बॉल षटकातील शेवटचा चेंडू असेल. हो फिरून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच चेंडू होता. डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना डीप मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. रन्स आल्या 2. लास्ट बॉल वरती रन्स मिळतील 2. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 रन्स. 12 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 12 ला 1 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर आपण पाहतोय. येणारे चेंडू बाकी असतील 18 रन्स करायच्या 34. याचबरोबर आपल्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय बाळकृष्ण नामदेव म्हात्रे साहेब स्थानापन्न झालेले आहेत आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करीत आहोत. संदेश म्हात्रेंना मी विनंती करेन आदरणीय बाळकृष्ण नामदेव म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी सन्मान आपल्या शुभास्ते करावा. तदनंतर आदरणीय गजाननजी म्हात्रे साहेब देखील आपल्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न झालेले. त्यांचा देखील शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर आपण करीत आहोत. आतिश ठाकूर यांना मी विनंती करतो आदरणीय गजाननजी म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. मान्यवरांचा सन्मान अतिथी मंचकावरती होत असताना खरं तर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज दीव एन कडून गोलंदाजी करेल समीर म्हात्रे. पहिल्या षटकामध्ये 12 रन्स आल्यात. येणारे चेंडू बाकी असतील 18. अर्थातच 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 3 षटकांमध्ये 34 रन्स करायचे आहेत. जय मल्हार रोडे गतवर्षी भरपूर फॉर्म मध्ये असणारा संघ रोडे टीम. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहे. स्विगी पेक्षाही फास्ट डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवरती हा विकेट घेत असताना समीरला मिळाली सफलता. फलंदाज उजेर मुजावर बॅक टू द पॅव्हलियन.
थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर आदरणीय अरुणजी म्हात्रे साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आदरणीय विवेकजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची खास ओळख सन्मान चिन्ह देऊन साहेब यथोचित मान सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर. आदरणीय विष्णू गुरुजी आपल्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आदरणीय विवेकजी म्हात्रे यांना मी विनंती करतो विष्णू गुरुजींचा देखील शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर करावा. इनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती खेळाडू दाखल झालाय मयूर कोहली. नेक्स्ट बॉल स्ट्रेट हिट ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असेल गुड्डू चेंडूला फील करेल. तत्पूर्वी रन्स मिळेल एक सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. पण पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्यानंतर दुसऱ्या षटकातील देखील पहिल्या चेंडूवरती विकेट. दत्तगुरु वडाव टीमला 2 विकेट्स मिळाल्यात आणि महत्वाचे 2 गडी बाद करण्यात त्यांना यश जरूर आलंय. जर का आपण विचार केला तर अब्रार सारखा खेळाडू बाद झाला आणि तदनंतर ज्या फलंदाजाच्या बॅट मधून सलग 2 चौकार आले असा उजेर मुजावर हा खेळाडू बाद झालाय. 13 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय करायचे 46 टार्गेट. 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जय मल्हार रोडे या संघाला जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल षटकातील हा तिसरा चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न यॉर्कर आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना बॅटची कडा घेत खरं तर स्लिप रिजन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. गली क्षेत्रात रन्स आली एक सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. रोडे टीम बद्दल खरं तर आपण चर्चा करत होतो. गत वर्षी 50 फॉर्म मध्ये असणारा संघ डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये अनेक पारितोषिक ज्या संघाने मिळवली असा संघ मैदानाच्या आतमध्ये येलो आर्मी खरं तर आपण पाहतो आणि त्यांच्या विरोधात घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांच्या समोर खरं तर लढत असताना दत्तगुरु वडाव फार जुनं नाव खरं तर बरेच वर्ष या संघाला आपण पाहतोय. गुड्डू असेल, समीर असेल, बबलू असेल असे खेळाडू सातत्याने या खेळाडूंना आपण या टीम मध्ये आपण पाहिलं. शक्तीसारखा गुणवान खेळाडूला आपण पाहिलंय घरच्या मैदानावरती. आता मात्र थोडं लढावं लागेल वडाव टीमला. नेक्स्ट बॉल वरती देखील सिंगल जरूर मिळेल. मागच्या 3 चेंडूंचा जर का आपण विचार केला तर मागच्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल्स आल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 रन्स जरूर पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 12 रन्स आल्या होत्या. 2 चौकार जरूर खाल्ले होते सुजल म्हात्रे गुड्डूने आणि तदनंतर कमबॅक करत देत असताना वडावचा लेजंड खेळाडू जरूर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय समीर म्हात्रे. महत्वाची जिम्मेदारी अर्थातच समीर याच्या खांद्यावरती देखील राहणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. नेक्स्ट बॉल आणखीन एक खोला टाकण्याचा प्रयत्न यॉर्कर. आणखीन एक चेंडू आपण पाहिला सिंगल कंप्लीट परंतु थोडी मिसफील्ड म्हणावी लागेल. थोडा उशीर झाला. सिंगलला कन्वर्ट केले गेले डबल मध्ये. रन्स आल्यात एकूण 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पाहायला मिळतील स्कोर कार्ड वरती 17 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. एबी डिव्हिलियर्स आणि खरं तर रिषभ पंत यांचा जर्सी नंबर आवडता अंक 17 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. पाटा विकेट आणि आउटफील्ड कमालीची फास्ट. कोटला मैदान म्हटलं की धावांचा अक्षरशः पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या रात्रीमध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट या मैदानावरती पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड कमालीची फास्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला जोपर्यंत फील्ड करेल रन्स मिळेल फक्त 1. चांगलं बॅकअप राहिलंय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक सनी स्मिथला जरूर आपण पाहतोय. षटक संपलंय. दुसरं 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 2 बाद 18. येणारे 2 षटक अर्थातच 12 चेंडू रन्स करायचे आहेत 28.
12 चेंडू आणि 28चं समीकरण प्रति षटक 14च्या सरासरीने आता मात्र रन्स करावे लागतील जय मल्हार रोडे या संघाला. नेक्स्ट मॅच पुढची लढत देखील बिग फाईट आपण पाहणार आहोत. सिद्धिविनायक कलवे आणि त्यांच्या विरोधात जय भवानी कोपरोली. जय भवानी कोपरोली म्हटलं की प्रचंड चाहते, त्यांचा फॅन्स फॉलोइंग भरपूर आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक मैदानावरती खरं तर आपल्या खेळाडूंना पाहण्यासाठी येत आहेत. आणि त्यानंतर कलवे म्हटलं की क्रिकेटची पंढरी. या स्पर्धेमध्ये 4 ते 5 संघ कलवे गावातून आपण पाहणार आहोत आणि त्यातीलच एक सिद्धिविनायक कलवे फाईट करेल जय भवानी कोपरोली या संघासोबत. नेक्स्ट मॅच देखील अतिशय महत्वाची. पहिली लढत आपण पाहतोय गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 हे पहिलं पर्व. पुढच्या पर्वामध्ये मालिका वीर खेळाडूसाठी 2 व्हीलर बाईक आणि एका लकी प्रेक्षकासाठी देखील बाईकचं पारितोषिक राहणार आहे. आत्ताच आम्ही ते अनाउन्समेंट केले अगदी पहिल्याच मॅच मध्ये. भरपूर मेहनत खरं तर आयोजकांची आपण पाहतोय. रजनी क्रिकेट म्हटलं की खरं तर मेहनत भरपूर आपण त्या स्पर्धांसाठी पाहतोय. खारेपाट विभागातील या वर्षातील ही पहिली मोठी स्पर्धा खरं तर आपण पाहतोय. गत वर्षी मैत्री चषकाचं आयोजन ह्याच मैदानावरती नाईट फॉर्मॅट मध्ये आपण पाहिलं आणि तदनंतर या वर्षातील पहिली रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय जितेंद्र पाटील सरांकडून खरं तर वडाव टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. फटका फसला हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इट्स अ बिग विकेट डाऊन. फलंदाज सचिन कोहली कॅप्टन बॅक टू द पॅव्हलियन. ब्रिजेश म्हात्रे ह्या गोलंदाजाचा देखील पहिल्या चेंडूवरती विकेट. खरं तर ही ज्या मैदानासाठी जे मैदान आपण पाहतो, ज्या मैदानावरती ही स्पर्धा संपन्न होतोय आणि या स्पर्धेसाठी आमचे मित्र सुदर्शन म्हात्रे दीव खरं तर यांनी भरपूर परिश्रम भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि वारंवार खरं तर आम्ही त्यांचं नाव घेऊ. टेनिस बॉल क्रिकेटची प्रचंड आवड. गावदेवी दीव संघाला एका चांगल्या मोठ्या उंचीवरती जे घेऊन गेलेत आणि खरं तर आमच्या उजव्याच बाजूला संगम म्हात्रे बायकर मॅन दीव गावातील पहिला खेळाडू ठरला की ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपल्या नावावरती एक बाईक मिळवली. गोविर्लेच्या ऐतिहासिक मैदानावरची ती स्पर्धा रजनी क्रिकेट फॉर्मॅट मध्ये संगम म्हात्रेचं खरं तर ते प्रदर्शन आणि पहिली बाईक मिळवणारा हा खेळाडू जरूर आपण पाहतोय आमच्या अतिथी मंचकावरती. नवीन खेळाडू 5व्या क्रमांकावरती प्रेम कोहली. 11 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. रन्स करायच्या 28. 11 मध्ये 28 हे समीकरण सोडवावं लागेल जय मल्हार रोडे टीमला. काय घडेल या मॅच मध्ये. षटकातील हा दुसरा चेंडू असेल ब्रिजेश म्हात्रेचा. नेक्स्ट बॉल वरती लॉफ करण्याचा प्रयत्न परंतु यष्टीरक्षक शक्ती. कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. वेगाने चेंडू जरूर आला. बॅटची कडा घेत यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज कडे चेंडू निघाला. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. प्रत्येक डॉट बॉल आता प्रेशर क्रिएट करेल. थोडं दडपण वाढवेल फलंदाजांवरती. एखादा षटकार एखादा मध्ये चौकार जर का थोडं प्रेशर रिलीज होईल पण तो एखादा चौकार किंवा षटकार आता पाहायला मिळेल का. हो बैठक चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक नाही आहे परंतु त्याला बीट करत चेंडू मात्र निघाला सीमा पार. हा चौकार.
प्रेक्षक कमाल कॅच साठी पैठणी साडीचं पारितोषिक आहे पहा आज एका लकी प्रेक्षकाला मैदानाच्या बाहेर जो प्रेक्षक झेल पकडेल संदेश म्हात्रे यांच्याकडून ते पारितोषिक आहे पण जर का तुम्ही घरी गेलात आणि मग तुमची पत्नी बहीण किंवा आई म्हणाली की काय आणलंस मॅच वरून तर तुम्हाला सांगायला होईल की मी पैठणी साडी घेऊन आलोय सो लकी प्रेक्षक कोणता असेल ओ या ठिकाणी देखील फटका हवेत बसला क्षेत्ररक्षक आहे शक्ती कॅच ड्रॉप धावबाची संधी आणि ती देखील गमावली काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये सोप्पा झेल त्या ठिकाणी निसटला आणि तदनंतर धावबाची संधी देखील होती परंतु सिंगलला आता डबल मध्ये कन्वर्ट करण्यात यश आलं रन्स आल्या 2 जेमलला रोडे टीम साठी आणि या 2 धावांच्या मैत्रीने धावसंख्या आपण पाहतोय 24 24 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत 2 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय येणारे चेंडू बाकी असतील 8 रन्स करायच्यात 22 चं समीकरण स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडूला फील्ड करण्यात त्या ठिकाणी यश जरूर मिळेल वडाव टीमला रोडे टीम साठी देखील रन्स येतील 2 धावसंख्या 2 नी पुढे जाईल स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळतात 26 ऑन द बोर्ड 26 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे रिप्ले टेलिकास्ट मध्ये जरूर तुम्ही पाहू शकताय थोडा फुटवर्कचा वापर पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला वडाव टीम साठी अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील ब्रिजेश म्हात्रे ओ बैठक क्या बात है परंतु नशिबाची साथ पा थोडं अप अँड डाऊन्स आहेत तिकडे आउटफील्ड थोडी खराब आहे आणि त्याचा फायदा आता मात्र वडाव टीमला खरं तर हे मैदान वडाव टीमचंच आहे षटक संपलंय तिसरा 1 शॉटचा इशारा एक कमी रन्स या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल रन्स मिळेल फक्त एक सिंगल षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होईल 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 27 आता षटक बाकी असेल एक 6 चेंडू आणि रन्स करायच्यात 19 ऐकूया सुमधुर संगीत डीजे संगीत रत्न रायगड भूषण पुरस्कार विजेते मी महेंद्र पाटील कलवे यांना मी विनंती करेल की आपण अतिथी मंचकावरती यावं संगीत क्षेत्रामध्ये रायगड भूषण पुरस्कार ज्यांना मिळालाय असे गोड गळ्याचे गायक भजन सम्राट महेंद्र पाटील यांची उपस्थिती अतिथी मंचकावरती होत असताना खरं तर आपण पाहतोय कलवे गावाचे सुपुत्र उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू आणि त्याच बरोबरीने संगीत रत्न रायगड भूषण पुरस्कार विजेते महेंद्र पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपण पाहतोय मी संगम म्हात्रे यांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय महेंद्र म्हात्रे कलवे महेंद्र पाटील कलवे यांचा या ठिकाणी आपण सन्मान घेतोय रायगड भूषण पुरस्कार विजेते संगीत रत्न कलवे गावाचे सुपुत्र महेंद्र पाटील यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये जरूर आपण पाहतोय अनेक गीत ज्यांनी गायलीत खरं तर असे संगीत रत्न महेंद्र पाटील
यांचा विशेष सन्मान मुख्य अतिथी मंचकावरती होत असताना आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 19चं समीकरण स्मिथ बॉलिंग ट्रॅक वरती असेल. ओ शॉर्ट पिच चेंडू आहे, फिरून खेळला चेंडू मात्र निघालाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या सरळ बाहेर सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. विकेटच्या मधोमध आपटलेला चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार आपण पाहिलाय. षटकार आला. 5 चेंडू आता आणि आता 13 रन्स करायचे आहेत. 5 मध्ये रन्स करायचे आहेत 13. स्मिथला जरूर आपण पाहतोय उभरता सितारा. दत्तगुरु वडाव टीम साठी संकट मोचक ठरेल का? 5 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. रन्स करायचे आहेत 13. राईट मोर द विकेट. दीव एंड कडून गोलंदाजी करत असताना स्मिथ म्हात्रेला आपण पाहतोय आणि समोर असेल खेळाडू मयूर कोहली. आणखीन एक खरं तर धीम्या गतीने फेकलेला चेंडू जरूर आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी, परंतु स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी खरं तर आता मात्र पाहायला मिळाली. पण जसा षटकार आला ना तसं खरं तर टीम मधले सिनियर खेळाडू स्मिथ म्हात्रे यांच्या जवळ आले आणि त्यांना छोटासा एक मेसेज दिलाय. आता देखील तुम्ही पाहू शकताय की शक्ती म्हणतोय की काही व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी करावी लागेल. शॉर्ट पिच चेंडू किंवा एखादा वेगाने चेंडू जर का आला तर त्यावरती आक्रमण पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 रन्स करायचे आहेत. काय घडेल या मॅच मध्ये? पहिली लढत आपण पाहतोय. एका बाजूला दत्तगुरु वडाव आणि त्यांना फाईट करत असताना जय मल्हार रोडे. हो समोरला चेंडू आहे, फिरून खेळण्याचा प्रयत्न, वेगवान स्ट्रोक्स खेळायचा होता, शक्ती बीट झाला आणि तदनंतर बॅटकट सिंगल रन्स जरूर मिळेल. 3 चेंडू आणि आता 12चं समीकरण. 3 चेंडू 12. एखादा षटकार या ठिकाणी विजयाच्या समीप नेऊन ठेवू शकतोय रोडे टीमला. एखादा डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल रोडे टीम वरती. पुन्हा एकदा खरं तर ती टीम मीटिंग आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक वरती प्रेमला जरूर आपण पाहतोय. त्याच्या बॅट मधून खरं तर एक चौकार जरूर आपण पाहिलाय. 4 चेंडूंमध्ये 8 रन्स खरं तर त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 रन्स जरूर करायचे आहेत. अतिथी मंचकावरती अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. सन्माननीय नरेंद्र भोईर साहेबांची उपस्थिती, सुजित भाईंची उपस्थिती अतिथी मंचकावरती जरूर पाहायला मिळेल. हो नेक्स्ट बॉल समोरला, परंतु क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल. आणखीन एक धक्का रोडे टीमला. फलंदाज प्रेम कोहली बॅक टू द पॅव्हलियन. ज्या खेळाडूने आता झेल पकडलाय त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. सन्माननीय सुजित म्हात्रे साहेबांकडून खरं तर हे पारितोषिक असेल. क्षेत्ररक्षकासाठी खरं तर हे पारितोषिक. गतवर्षी जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुजित म्हात्रे पाईंकडून खरं तर हे 500 रुपयाचं कॅश प्राइज. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये साहिल कोहली. आता 2 चेंडूंमध्ये हवेत 2 सिक्सर. 2 चेंडू 12 धाव संख्येची आवश्यकता असेल जय मल्हार रोडे टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती स्मिथ म्हात्रे
आणि त्याच्या समोर असेल फलंदाज साहिल कोहली. ओ समोरला चेंडू आहे, यॉर्कर, क्या बात आहे, टाळ्यांचा कडकडाट. आता मात्र खरं विजय सुनिश्चित झाला असं मात्र म्हणावं लागेल. लास्ट बॉल, रन्स करायच्यात 12. पहिलीच लढत, हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. आणि गोलंदाजासाठी देखील सन्माननीय सुजित म्हात्रे भाईंकडून खरं तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे, पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला आणि तदनंतर कमबॅक करत असताना स्मिथ म्हात्रे, हो याही वेळेस डॉट बॉल. आणि ही पहिली लढत मात्र जिंकलाय दत्तगुरु वडाव टीमने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक जय मल्हार रोडे टीम. प्लेयर ऑफ द मॅच समीर म्हात्रे. यावं समीर. सामनावीरचा पुरस्कार